नमस्कार. माइंडफुलनेस सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. माइंडफुलनेस म्हणजे काय, बॉडी स्कॅन माइंडफुल टेक्निक म्हणजे काय, त्याचा सराव कसा करायचा, ह्या विषयांवरती आपण आधी प्रकाश टाकला. अशाच एका हटके विषयावरती, हटके टेक्निकवरती आज आपण बोलणार आहोत. माइंडफुल ईटिंग. आपल्या आवडीचा पदार्थ आपल्याला आपल्या डोळ्यानं, कानानं आणि स्पर्शानं ग्रहण करायचं आहे. प्रश्नात पडलात ना? कसं शक्य आहे? होय, हे शक्य आहे. आणि नेमक्या ह्याच गोष्टी आपण डेली लाईफमध्ये निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्षित करत असतो. कधी टीव्ही समोर बसून, कधी मोबाईल हातात घेऊन, कधी पेपर वाचत, काहीतरी ऐकत आपण जेवण करत असतो किंवा काहीतरी खात असतो. मग तुम्हाला जर आठवत असेल तर पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की माइंडफुलनेस म्हणजेच जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट. मग हाच नियम आपण आपल्या जेवणामध्ये का वापरू नये? कारण माइंडफुली केलेल्या गोष्टींमधून त्या विषयाचे ग्रहण आणि ज्ञान चांगल्या पद्धतीने आपल्याला प्राप्त होते. आता आपले डोळे बंद करा. आपल्या आवडीचा पदार्थ आपल्या डोळ्यासमोर आणा. थोडक्यात त्या विषयाचं ग्रहण करायला सुरुवात करा. आवडीचा पदार्थ डोळ्यासमोर आलाय म्हणजे मनामध्ये त्याचं चित्र उमटलंय. त्याचा स्पर्श आपल्याला आत्ता जाणवत नाहीये, तरी सुद्धा आपल्या आवडीचा पदार्थ आपण ग्रहण करायला सुरुवात केलेली आहे. आपल्या तोंडामध्ये लाळ सुटायला लागली पहा. त्या पदार्थाचा रंग, त्या पदार्थाचं रूप म्हणजे त्याचा आकार आपल्या डोळ्यासमोर यायला लागलाय. म्हणजेच त्या विषयांचं ग्रहण आपण करायला सुरुवात केलेली आहे. आता तोच पदार्थ आपण आपल्या हातामध्ये घेतला आहे. त्या पदार्थाचा, त्या आकाराचा स्पर्श आपल्याला होत आहे. तोच पदार्थ आपण जेव्हा जिभेवर ठेवत आहोत आणि दातानं चावून खात आहोत, तेव्हा त्या पदार्थाचा एक विशिष्ट आवाज आपल्याला येत आहे. तो आवाज आपल्याला जाणीवपूर्वक ऐकायचा आहे. त्या पदार्थातून निघणाऱ्या रसाचा जिभेशी होणारा संपर्क, स्पर्श अनुभवायचा आहे. थोडक्यात आपण जो पदार्थ खात आहोत त्याविषयी संपूर्ण जागरूकता आपल्याला आणायची आहे. तरच आपल्याला त्या पदार्थाचं संपूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकतं. नाकावाटे ग्रहण केलेला वास, जिभेवरती येणारी त्याची चव, तो पदार्थ चावत असताना त्याचा होणारा आवाज, त्या पदार्थाचा स्पर्श, या सगळ्या गोष्टींची माहिती, त्या विषयाबद्दल ज्ञान आपल्याला माइंडफुल ईटिंग ह्या टेक्निकद्वारे चांगलं प्राप्त करता येऊ शकतं. अशा पद्धतीने आपल्याला नुसतेच आवडणारे पदार्थ नसून जेवण करत असताना माइंडफुली जर आपण तो पदार्थ खाण्यास सुरुवात केली तर नुसतंच त्या पदार्थाचं ज्ञान प्राप्त होणार नाही, तर आपल्या शरीरामध्ये त्या पदार्थामुळे ज्या जाणीवा निर्माण होणार आहेत त्याप्रती आपण जास्त सजग म्हणजेच अवेअर राहू शकतो.